चला 2 बॅटर. चला प्लीज विनंती असेल ओमकार बॉयज ॲडव्हान्स संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 2 सलामीर बॅटर विनंती असेल. यस थँक्यू अनिकेत जिरावते. शेवटचा आणि अंतिम सामना असेल क्वालिफायर मॅच. इथे ओमकार बॉईज एडवान विपक्षामध्ये आपण पाहिला तर दातिवरे कोरे सोमस्व हरपादेवी कोरे. इथून पहिलाच बॉल सॉफ्ट हँड जरूर खेळलाय. तट्यार सर्कलला चांगला क्षेत्ररक्षण. इथून मात्र नक्कीच पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळेल. इथून एक धावणे खातो पण जरूर झालंय ओमकार बॉईज एडवन संघाचं. इथून चांगली खेळी साकारली गेली. गोलंदाज आपण पहिला बॉलिंग ट्रॅकवरती करण आहे. यावेळी आडवा पट्टा जरूर खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. इथून कनेक्टिव्हिटी प्रॉपर नव्हती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होईल. विक्री धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी बोर्ड 2 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा बार. चौकार 4. धन्यवाद थँक्यू. हा महत्वाचा चौकार असेल. इथून करणवरती हल्ला बॉल केला जरूर. रोहनच्या बॅट मधून चौकार आलाय. रोहन गावड यावेळी सोडवलाय जरूर. इथून नक्कीच क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यात्निक पुढे सरसावला जरूर. इथून पण पहिला स्ट्राईक एंडला अभय लिलका आलाय. नक्कीच अगदी कमी वयाचा खेळाडू आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवलं जरूर. यावेळी फेवरेट शॉट मध्ये जरूर कार्पेटला रोल करत पुढे सरसावला जरूर चेंडू. इथून चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. आणि या 2 धाबा या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड 9 धावा धावफलकावरती.
इथून मात्र चांगलं शॉट सिलेक्शन जरूर राहिलं गेलं तर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. इथून आपण पहिला एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना ओमकार बॉईज एडबन संघ. इथून सौरभ आलाय त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल ह्यावेळेस मात्र नक्कीच आडवा पट्टा खेळण्याचे इरादे स्पष्ट होते जरूर. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना सौरभ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की महत्त्वाचा सामना आहे, क्वालिफाईड सामना. इथून जर विजयश्री संपादित केला तर थेट सुपर 6 मध्ये प्रवेश केला जाईल. यावेळी उडवलाय जरूर अभय लिलकाच्या बॅट मधून. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. यावेळेस मात्र नक्कीच बॅटचे जरूर राहिली गेली. तितका चांगला बॅकअप आहे. रूपम त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला क्षेत्ररक्षक. उडवलं यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार 6. इथून काय जबरदस्त त्या ठिकाणी षटकार आलाय. याही वेळेस वळवलाय जरूर चेंडूला. इथून एक तेरी तो एक मेरी हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावफलक पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेलाय. फलंदाज बाद होताना अभय लिलका बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. चला नवीन फलंदाज त्या ठिकाणी जितू जॅक आलाय. त्या ठिकाणी नवीन फलंदाज. कोणत्या अनुषंगाने मागील मॅच मध्ये काही जबरदस्त खेळी साकारली होती त्याच्या माध्यमातून, पण इथून मात्र कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल का. इथून पाहिला पण 2 षटकाचा खेळ संयोगरित्या संपुष्टात आला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला 11ची सरासरी गाठली गेली. धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर जरूर सॉफ्ट हँडने जरूर खेळला होता. इथून रोहन त्या ठिकाणी गावड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून रूपम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. उडवलाय इथून वळवलाय. नक्कीच जबरदस्त
गोलंदाजी रूपम परंपो रंपम चांगली गोलंदाजी डॉट बॉल आलाय. यावेळी उडवलाय जरूर मिस टाइम स्ट्रोक तितकाच चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. फलंदाज बाद होताना इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना रूपम नवीन फलंदाज जितू आलाय. कोणता दुसंघाने मात्र फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज रूपम पुढील बॉल असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर फंबल जरूर झाली होती त्या ठिकाणी याज्ञिक पाहायला मिळालाय. यस चांगलं क्षेत्रक्षण फंबल जरूर झाली होते. एक धाबेभर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून मात्र एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर मिस टाइम स्ट्रोक झालाय पण इथून चेंडू सरळ तितका चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेलाय. चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिला. इथून आपण पहिला तर एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. 26 रन ऑन दी बोर्ड. 3 षटकाचा खेळ आपण पहिला 3 षटकाच्या समाप्ती केलीस धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन दी बोर्ड. जितेन आलाय 26 धावा. जितेन आलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटचा वापर जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी याज्ञिक आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं गेलं आजच्या रजनीमध्ये. इथून शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. याईस लाऊड अपील आहे पण जाण काढे पण इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून चांगली गोलंदाजी जितेन आतापर्यंत थोडस बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतंय. यावेळेस व्हाईट बॉल ट्रम लाईनच्या खूपच बाहेर आहे.
इथून अतिरिक्त दाब स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 28 रन ऑन द बोर्ड, 28 धावा धाव फलकावरती. जितेन आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथून चेंडू सरळ जाऊन यष्ट नादळलाय. फलंदाज बाद होताना रोहन बॅक टू द पवेलियन. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन बॅटर आलाय सन्मित. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. धावफलक पाहिलं तर 28 या खेळावरती शांत राहायला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा जितेन, तर एका बाजूला सन्मित उडवलाय जरूर. इनसाइड आउटचा पटका आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. वनबाऊ चेंडूला फील्ड केला. अचूकरित्या फेकी झाली. इतका चांगला बॅकअप आहे. इथून नक्की 2 धाबा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाबेने 30 या खेळावरती जाऊन पोहोचेल. 30 रन ऑन द बोर्ड, 30 धाबा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. उडवलाय जरूर. यावेळेस चेंडू तितकाच चांगला, पण इथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार षटकारामध्ये आणि या षटकारात धावफलक 36 या कडवरती जाऊन पोहोचलाय. 37 धावांचं लक्ष हे समोर असेल त्या ठिकाणी हरबादेवी कोरे संघासमोर. इथून आपण या पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला. प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार बॉईज झेडपन संघाने 37 धाबा जमावल्या गेल्या, 36 धाबा जमावल्या गेल्या आणि 37 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि आमचे डिक जॉकी या ठिकाणी फरमाईश असेल राहुल पठार यांचं गाणं आपण ऐकूया.
धन्यवाद. थँक्यू 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 व्हेरी मच. इथून 37 धावांचं लक्ष हे समोर आहे. इथून पाहिला तर हरबादेवी कोरे संघाला इथून आपण पाहिला बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये नैतिक आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आणि जास्तीत जास्त विश्वनाथ जाधव या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल असेल. एका बाजूला दुर्वेश निजाई. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने सन्मान दिलाय. एक धाव मिळाली. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने खातं ओपन झालंय त्या ठिकाणी हरबादेवी कोरे संघाचं. पुन्हा एकदा बॉलिंग टॅक. यावेळेस इनसाइड आहे. फटका बसलाय. काही जबरदस्त झेल. याज्ञिक फलंदाज ठरलाय फेल. कॉल. धन्यवाद. इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली. इथून पाहिलं पण नैतिक आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव या नावाने आपण त्याला सातत्याने पाहिलं जातं इडवन गावामध्ये. इडवनचा वंडर बॉय म्हणून सातत्याने पाहिला गेला आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती आहे नैतिक. नैतिक तरे ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वामध्ये एक मोठं नाव आहे. एडवनचा ब्रँड नैतिक. यावेळेस फुलटस बॉल. इथून मात्र सरळ फाईन लेगला क्लिअर करेल. वन बाउन्स सीमा रेखाबार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. षटकार आलाय. इथून नक्कीच षटकार पाहायला मिळेल आणि या षटकाराने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. नैतिकला कमबॅक करावं लागेल. इथून कमबॅक हे महत्वाचं असेल कारण की जिथून आपण पाहिलं तर अवघं माफक लक्ष आहे. जिथून बँक बॅलन्स आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष हे समोर असताना हे मात्र चांगली गोलंदाजी देखील करणं महत्वाचं राहील. चेंडू देऊ का?
इथून धावपळक 7 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. खराब चेंडू हाताळला होता त्या ठिकाणी. आपण पाहिला नैतिक तारे या गोलंदाजाने. इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. कारण की अजून आपण पर्यंत पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. इथून आपण पाहिला नैतिक तारे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढील बॉल या ठिकाणी मात्र नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने, पण इथून मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा आणि चिंतेचा विषय ठरेल. गोलंदाज पुन्हा एकदा नैतिक. यावेळेस नक्कीच तितका चांगला बॅकअप त्या ठिकाणी आपण पाहिला तर अभय लिलका या ठिकाणी अपकमिंग यंग टॅलेंटेड आजच्या रजनीमध्ये ज्याचं अधिराज्य आणि वर्चस्व राहिलं गेलं आणि तोच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणमध्ये पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये. धावपळक पाहिला तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन द बोर्ड. यावेळेस काय जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी. रायझिंग संपरिंग डिलिव्हरी. डॉट. यस रिव्ह्यू आलाय. बॅटर. यस बॅटर रिव्ह्यू. यस फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. इथून रिव्ह्यू लॉस्ट असेल. बॅटिंग करणाऱ्या टीम हरबादेवी कोरे या संघाचा. चला घाई करा. 18 चेंडू 29 ची गरज. इथून अभय लिलका आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाज आपण पहिला अभय लिलका. तर एका बाजूला यावेळी बेस्ट टाइम चौक जरूर राहिला गेला. एक धाव परिपूर्ण. दुसरे धावीचा प्रयत्न पण एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी अभय लिलका. आतापर्यंत आजच्या दिवसा रजनीमध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. स्पीड अप करा. आणि फलंदाजी पण आजच्या रजनीमध्ये आपण पाहिली सातत्याने आज त्याच्या नावावरती राहिली गेली. म्हणून म्हणतात ना या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला नाव उंचावायचं असेल तर त्याच्यासाठी प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत ही देखील घ्यावी लागते. पुढील बॉल असेल. यावेळेस मात्र नक्कीच इंटू द गॅप मध्ये चेंडू. नो चान्स. पण तितकंच चांगला क्षेत्ररक्षण जरूर राहिला गेला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. एकावर एक 11 धाबा. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धाबा धावफलकावरती. काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धाबा जरूर थांबवल्या गेल्यात. अभय लिलका तर एका बाजूला दुर्वेश. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगली पैकी काय जबरदस्त या ठिकाणी अभय लिलका पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपण पहिला अभय लिलकाचा एकंदरीत विचार केला तर जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की नक्कीच एडवनचा वंडर बॉय या अगोदर आपण पाहिला नैतिक आणि जास्तीत जास्त विश्वनाथ जाधव या नावाने प्रसिद्धी मिळाली एडवन गावामध्ये आणि तोच आपण पहिल्या षटकामध्ये.
यावेळेस मात्र काही जबरदस्त परफेक्ट इलिव्हेशन पाहायला मिळालं. चेंडू सरळ आलाय सीमा रेखापार चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. धन्यवाद, थँक्यू. हा चौकार आलाय, महत्वाचा चौकार असेल. या चौकाराने धावफलक 16 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा. यावेळेस काही जबरदस्त चेंडूला सरळ चिप शॉट पाहायला मिळालाय. इथून मात्र चेंडू सरळ सीमा रेखापार षटकार. धन्यवाद, थँक्यू. इथून षटकार आलाय आणि या षटकाराने पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 13 आणि 15 धाबीची आवश्यकता असेल. 13 चेंडू 15 धावा. 13 चेंडू 15 धावा. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र नक्कीच इथून डॉट बॉल आलाय. इथून पहिला तर 12 चेंडू 15 ची गरज असेल. चला नवीन गोलंदाज लगेच तयार ठेवा, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. ओमकार बॉईज Z1 संघाला विनंती असेल. इथून पाहिलं बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहन गावड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर 12 चेंडू आणि 15 ची गरज आहे. दुर्वेश सारखा फलंदाज सेट बॅटल म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन्ही गोष्टी या फलंदाजाकडे आहेत. तर एका बाजूला गोलंदाज तितकाच देखील चांगला गोलंदाज यावेळेस वळवलाय जरूर चेंडूला. डॉट बॉल. इथून 11 चेंडू 15 ची गरज आहे. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना इथून पहिला चांगली गोलंदाजी हाताळत असताना रोहन गावड. पुढील बॉल यावेळी सोडवलाय जरूर. मिस टाइम चोक झालाय. क्षेत्ररक्षण इथून नक्कीच हात झेल झाला असता तर नक्की दबाव प्रेशर सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या असता, पण इथून तसं काही घडलं नाही. इथून मात्र नक्कीच येणारी चेंडू आपण पाहिले 10 आणि 13 ची गरज असेल. काही जबरदस्त हा रिप्लाय आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वरती, जिथून एफर्ट याज्ञिकच्या माध्यमातून राहिले होते पूर्णपणे. इथून नक्कीच आपण पाहिला चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं यावेळी सोडवलाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल का? पण इथून मात्र चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर आलाय सीमा रेखापार षटकार 6. धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करत असताना दुर्वेश निजाई. इथून रोहन गावड. पुन्हा एकदा पुढील बॉल
यावेळेस बॅटचे जरूर राहिले होते त्या ठिकाणी भार्गव पाहायला मिळाला चांगला बॅकअप. एकच धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून येणारे चेंडू असतील 8 आणि 6 ची गरज. इथून 8 चेंडू आणि 6 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 ची गरज. आठ चेंडू 6 ची गरज असेल. यावेळेस नक्कीच विश्राम चौक जरूर राहिला. एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न पंबाल जरूर झाले आणि या ठिकाणी आपण पाहिला तर एकंदरीत 3 धाबा परिपूर्ण होतील आणि इथून आपण पाहिला तर येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडू आणि 3 ची गरज असेल. 7 चेंडू 3 धाबा हे सामन्याचं समीकरण असेल. सात चेंडू 3 ची गरज आहे. नक्कीच हा डॉट बॉल आला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की हा सामना एकदम रोमहर्षक आणि रोम स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यस, डॉट बॉल आलाय आणि नक्कीच इथून गोलंदाज आपण भार्गवला पाहणार जिथून 6 चेंडू 3 ची गरज असेल. काही जबरदस्त. नक्कीच आपण जवळ सामना जरूर आलाय. या मैदानावरती आपण पाहिलं 6 चेंडू 2 धाबा देखील डिफेन्स झाल्यात पण इथून मात्र 6 चेंडू 3 धाबा डिफेन्स होतील का? कारण की भार्गव त्याच्याकडे ती ख्याती आहे, तो चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. 6 चेंडू 3 ची गरज. अगदी कमी वयामध्ये एक मोठं नाव जरूर आहे आणि नक्कीच मागील सामना जिथून 6 चेंडू 16 ची गरज असताना त्यांची मात्र नक्कीच व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवरती व्हायरल झाले त्यांच्या माध्यमातून. सहा चेंडू 3 ची गरज असेल. गोलंदाज भार्गव. पहिलाच बॉल फिनिशिंग टच मध्ये चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार. षटकार. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी आपण पहिला हरभादेवी कोरे संघ सुपर 6 मध्ये प्रवेश केला गेलाय आणि तुम्हाला ऑल इंडिया 2 आयकॉन अलाउड असतील. ही स्पर्धा जे मात्र खेळले नसतील असे ऑल इंडिया 2 आयकॉन तुमच्यासाठी अलाव असतील. एंड हार्डलक टीम आपण पाहिला या ठिकाणी ओमकार बॉईज एडवान्स संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगला क्रिकेट